हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या राज्यशास्त्राच्या लेक्चरमध्ये. आज आपण वर्ग 12वीचं राज्यशास्त्राचं रिव्हिजन करणार आहोत. यामध्ये आपण ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन जे 10 मार्कला येऊ शकतात या 2025च्या बोर्ड एक्झाम मध्ये ते डिस्कस करणार आहोत. कारण आपला पेपर सर्वांना माहिती आहे 20 तारखेला इयत्ता 12वीचा राज्यशास्त्राचा पेपर आहे. त्यासाठीची ही तयारी असणार आहे, हे महारिव्हिजन असणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्राचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत 10 मार्क्ससाठी ते डिस्कस करणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 7 प्रश्नपत्रिकेमध्ये 7वा प्रश्न येतो. ओके, प्रश्नपत्रिकेमध्ये 7 नंबरचा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. आता इथे 2 प्रश्न दिले जातो, त्यापैकी एक प्रश्न सोडवायचा असतो. 150 ते 200 शब्दामध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहिणे अपेक्षित असतो. गुण किती असतो? एकच प्रश्न सोडवला 10 गुणाचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. 80 पैकी 10 गुण देणारा हा प्रश्न असतो. म्हणून हा प्रश्न आपल्याला सर्वात पहिला तयार करून घ्यायचा आहे. तर पहिला इम्पॉर्टंट प्रश्न आहे यासाठी की भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. हा येऊन गेलेला आहे बोर्ड एक्झामला की भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. तर पहिला कोणता आहे? भौगोलिक घटक. भारताला भौगोलिक सीमा लाभली आहे. त्या भौगोलिक सीमाला 3 बाजूने पाणी लाभलंय, 3 बाजूने समुद्र आहे. त्यामुळे त्याची आपली जे जल सुरक्षा आहे ती आपली चांगली आहे. वरतून हिमालय आहे, त्यामुळे चीन आणि पाकिस्तान सारख्या देशाला ते भारताच्या जे सुरक्षा आहे त्यावर आक्रमण करण्याला बाधा येतो. हे झालं भौगोलिक घटकामध्ये, समुद्र आणि हिमालय मेन्शन करायचं. ऐतिहासिक घटकामध्ये असणारे इराण सोबतचे संबंध, चीन सोबतचे संबंध हे एक्सप्लेन करायचे. राजकीय घटकामध्ये काय एक्सप्लेन करू की राजकीय संबंध एक्सप्लेन करू आपण अनेक देशासोबत. आर्थिक घटक मेन्शन करू की आपली अर्थव्यवस्था कशी आहे, उदारीकरणाचं धोरण. आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय युनो मध्ये असलेला आपला सहभाग, अनेक ब्रिक्स मध्ये असलेला आपला सहभाग, हे आपण इथे मेन्शन करू. आणि याचं उत्तर जे आहे सविस्तर आपण आज रिव्हिजन करणार आहोत आपल्या टेक्स्ट बुक मधून. कुठे आहे ते मी सांगणार. ओके, तर हे पहिला प्रश्न लिहून घ्या आपल्या वहीमध्ये की भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक: भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था. हे महत्वाचं आहे, हा येऊ शकतो. आणि इम्पॉर्टंट, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी गॅरंटी देतो की यातूनच 10 मार्काला एक प्रश्न येणार आणि जे तुम्ही आता तयारी करून देणार. आणि यातले जे काही छोटे छोटे प्रश्न आहे तर ते पुन्हा स्वरूपात येऊ शकतो. मग यातले छोटे प्रश्न तुम्हाला 5 मार्काला येऊ शकतात. त्याचबरोबर चुकी बरोबर मध्ये विचारू शकतात. म्हणून ह्या प्रश्नाची जर तयारी केली तुमचे ते पण प्रश्न कव्हर होतील. त्यामुळे आपण याच्यासोबतच काय करतो, त्या प्रश्नाची सुद्धा तयारी होते. म्हणजे हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नंतरचा प्रश्न आपला की भारताचे जगाबरोबरील संबंध, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध. मग अमेरिका सोबत असलेले संबंध आपले USA सोबत पहिले तर चांगले होते, नंतर आपल्याला बघायला मिळते की आपण विरोध केला होता, आपण अमेरिकेचा आपण साथ नाही दिला होता त्यांच्या वर्ल्ड वॉर मध्ये, त्यापासून कोल्ड वॉर मध्ये, त्यापासून आपल्याला दुरावलेली अवस्था दिसून पडते. नंतर अजून ठीक झालेले आहेत डोनाल्ड ट्रम्प पासून. रशिया सोबतचे आपले मैत्रीचे संबंध, आपण त्यांच्याशी मैत्री करार सुद्धा केलाय रशिया सोबत. चीन सोबत पहिलचे असलेले चांगले संबंध आणि नंतर बिघडलेले संबंध, जे की इंडिया चायनाचा झालेला वॉर. पाकिस्तान सोबत असलेले वॉर, पहिला वॉर झाला होता 1947-48 मध्ये, नंतरचा वॉर, असे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर बांगलादेशची निर्मिती केली आणि बांगलादेश सोबत असलेले आपले संबंध. नंतर आपले सुशासनाची पुढील दिलेले मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. आता सुशासनाचे काही मूल्य आहेत, ते मूल्य आपल्याला सविस्तरपणे स्पष्ट करायचे. त्यामध्ये सुशासनाच्या मूल्यामध्ये बघा, पहिला आहे सहभागात्मक, दुसरा पारदर्शकता, तिसरा प्रतिसादात्मक, उत्तरदायित्व आणि कायद्याचे राज्य. आता सर हेच मुद्दे येतील का? तर नाही. मुद्दे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे ते पण विचारू शकतात. ओके, पण हे इम्पॉर्टंट आहे, ते पण करू आपण आणि हे जास्त फोकस करू याच्यावर. बघा, पुढील मुद्द्यांच्या आधारे राज्याची भूमिका स्पष्ट करा. तर राज्याची भूमिका काय काय मध्ये असतो? शांतता आणि सुव्यवस्था राखणे, राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे, त्याचबरोबर आर्थिक प्रगती करणे राज्याची, त्यासाठी विविध धोरणे आखणे, बजेटिंग करणे, त्याचबरोबर राष्ट्राची उभारणी करणे, राष्ट्रामध्ये एकता एकात्मता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे, त्याचबरोबर शासन चालवणे, गव्हर्नन्स करणे, त्याचबरोबर लोककल्याणाच्या योजना काढणे, हे राज्याच्या भूमिका आहे. हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लिहित चला तुमच्या वहीमध्ये हे क्वेश्चन लिहा. आणि हे तुम्ही याचं उत्तर न लिहिता तुम्ही डायरेक्ट टेक्स्ट बुक मधून मी आता जे आन्सर रिव्हिजन करेल याचं, ते टेक्स्ट बुक मध्ये त्याचे आन्सर टिक मार्क करा आणि ते एक्झामच्या टाइमच्या अगोदर 2-3 तासा अगोदर रिव्हिजन करा. आता तर तुम्ही वाचणारच, परंतु रिव्हिजन केव्हा? 1-2 तासापूर्वी, म्हणजे तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते यातून कव्हर होऊन जाते. आता बघा, भारतातील महिलांची स्थिती कशी आहे. मग होणारा आर्थिक असमानता, भारताच्या रोजगारामध्ये बघा महिलांना
पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन देण्यात येतं ते असेल. तस्करी आणि शोषण, महिलांचं होणारी तस्करी आणि त्यांना परित्यक्त करणे म्हणजे त्यांचं शोषण होतं, त्यांना मोलकरणीसारखं वागवलं जातं. साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांचे आधीच कमी आहे. त्याचबरोबर राजकीय प्रतिनिधित्व सुद्धा आपल्याला स्वातंत्र्यापासून कमी झालेलं पाहायला मिळतं, म्हणजे कमीच आहे. पर्यावरणाशी निगडीत काही समस्या असतात ते बघूया आपण आता. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लास्ट टाइम आम्हाला बघा कोणता प्रश्न आला होता, यामध्ये तो प्रश्न मेन्शन नाही केला, पण रिव्हिजन मध्ये आपण तो प्रश्न कव्हर करू. विविध मायनॉरिटीजसाठी असलेल्या जे काही आयोग आहे त्या आयोगाचे प्रश्न आले होते आपल्याला. म्हणजे आयोग जसं की महिला बाल कल्याण आयोग असेल, त्याचबरोबर मायनॉरिटीसाठी असलेला आयोग असतो, ओबीसी साठीचा असलेला आयोग, हे सगळे आपल्याला आयोग रिव्हिजन करायचे. पर्यावरणाशी निगडीत समस्या, हवामान बदल, ज्यामध्ये ग्रीन वायू जे आहे त्याचं होणारं उत्सर्जन, त्यामुळे होणारं तापमान बदल, प्रदूषण, कारखाने वगैरे मेन्शन करायचं, जंगलतोड, माणसा करताय जंगलतोड आणि मग त्यामुळे जे काही ॲनिमल्स आहे, प्राण्यांचं आहे ते त्यांचं राहण्याचं वास्तव्य जे आहे ते उद्ध्वस्त होतं आणि त्यामुळे ते प्राणी जंगलाकडून काय होतं शहरा भागात अनेक वेळा शिरताना बघितलंय आपण. पाण्याची कमतरता आहे, पिण्याचे पाणी कमी आहेत कारण आपण पाण्याचा काय करतो जास्त वापर करतो. जैवविविधतेचा ऱ्हास होतं यामुळे सगळ्या घटकांमुळे. जागतिकीकरणाचे परिणाम, आता जागतिकीकरणाचे परिणाम झालेले आर्थिक घटकावर झालेले परिणाम, ज्यामध्ये ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन असेल, ट्रान्सनॅशनल कंपनीज असेल ते भारतामध्ये आले. त्याचबरोबर भारताचं विदेशी गुंतवणूक वाढलेली आहे. त्याचबरोबर भारत सुद्धा दुसऱ्या देशात गुंतवणूक फ्रीली करू शकतोय. हे झालेलं आर्थिक घटकात बदल. राजकीय घटकामध्ये काय झालं तर राजकीय घटकामध्ये भारताच्या जे सॉव्हरेनिटी आहे त्यावर बाहेरील त्याचबरोबर आंतरिक काही असे घात झालेले आहेत, ज्यामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय संस्था वगैरे आहेत ते आपल्या काय करतात सॉव्हरेनिटीवर घात करत आहेत. विचारप्रणाली, आयडिओलॉजीज, जागतिकीकरणामुळे आपली आयडिओलॉजी काय झाली आहे थोडीफार मिक्स्ड आयडिओलॉजी आपल्याला पाहायला मिळतं. आधी आपण कुठे झुकलो होते, आपला आधी झुकाव होता समाजवादाकडे, ओके, सोशलिझमकडे. नंतर काय झालं आपण लिबरलायझेशन, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो आपण की आपला कोणता झाला विचारप्रवाह, तो विचारप्रवाह झाला लिबरलायझेशन. अजून त्याला आपण काय म्हणतो अमेरिकेचा जो विचारप्रवाह होता कॅपिटलिझम, त्याच्याकडे आपलं वास्तव्य आता जाताना दिसतो आपल्याला, पण तरी पण आपण मिक्स्ड आहोत. तंत्रज्ञानात झालेली सुधारणा, त्याचबरोबर संस्कृती, कॉस्मोपॉलिटियन संस्कृती, त्याचबरोबर वेस्टर्नायझेशनचे कपडे घालायची संस्कृती, व्हॅलेंटाईन डे, रोज डे, हे सारखे डेज वगैरे जे आले ते संस्कृतीत झालेला प्रभाव आहे. आणि आखरीचा प्रश्न आहे की युरोपीय महासंघाबाबत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. आता युरोपीय संघ ह्या दिलेले मुद्दे, जसं त्याचा इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय, या मुद्द्याच्या आधारे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. आणि आणखी एक प्रश्न लिहून घ्या, 1989 झालेल्या घटनांचा आढावा घ्या. त्यातला पॉईंट पहिला असेल की राष्ट्राचे विघटन, ओके, आणि नवीन राष्ट्राचा उदय, त्याचबरोबर एकध्रुवीकरण, नंतर बहुध्रुवीकरण, दहशतवाद, आणि नंतर असणार काही संस्था जसं की आपण बघितलं युरोपियन युनियन, ब्रिक्स, सार्क, ओके, सांघाय कॉर्पोरेशन, G20, हे सगळे आपण बघूया. हे आखरीचा 9वा क्वेश्चन. या 8 पैकीच एक तुम्हाला प्रश्न एक तर दिसेलच आणि होऊ शकतं की दोन्ही प्रश्न यातूनच तुम्हाला विचारला जाऊ शकेल. त्यामुळे हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या प्रश्नाची तयारी केली तर अनेक छोटे मोठे प्रश्न सुद्धा तुमचे त्यातून सॉल्व्ह होऊन जाईल. तर आपण मूव्ह ऑन करूयात आपल्या नेक्स्ट पार्टकडे, ज्यामध्ये आपण काय करणार ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्या टेक्स्ट बुक मधून ढूंढणार आहोत, बघणार आहोत आपल्या टेक्स्ट बुक मधून. आता हा पहिला चॅप्टर आहे 1991 नंतरचे जग. तर या चॅप्टर मधून आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. 1991 नंतरचे जग मधून आपल्याला किमान 2 प्रश्न आपल्याला 10 मार्कासाठी येण्याचे चान्सेस आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण बघितला, हा प्रश्न मी तुम्हाला लास्टला सांगितला 10वा, की शीतयुद्धोत्तर काळातील म्हणजे 1991 नंतरच्या घटना व घडामोडीचा आढावा पुढील 5 मुद्द्यांच्या
किंवा पुढील 5 मुख्य परिणामांद्वारे घेता येतो. मग पहिला मुद्दा राहील शीतयुद्धाच्या शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय, एकध्रुवीकरण, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद आणि बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. तर आपण हे रिवाइज करूया. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय. बघू शकता शीतयुद्धाचा शेवट झाला 1991 मध्ये. USSR जे आहेत, सोव्हिएत रशिया, त्याचं काय झालं, USSRचं विघटन झालं. कारण त्यावेळेस काय झालं होतं, अनेक 15 नवीन जे देश आहेत ते त्यातून बाहेर पडले आणि त्यामुळे अशा प्रकारे सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन शीतयुद्धाचा शेवट झाला 1991 ला आणि तिथूनच काय झालं, अनेक नवीन राष्ट्र, 15 नवीन राष्ट्राचा काय झाला, उदय झाला पाहायला मिळतो. म्हणजे शीतयुद्धाच्या शेवटासोबतच अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 राष्ट्रांमध्ये असलेलं जे काही युद्ध होतं, अप्रत्यक्ष युद्ध होतं, जी काही आंतरराष्ट्रीय व्यवस्था त्यांनी व्यापली होती या 2 महासत्तांनी, त्या महासत्तांनी व्यापलेली 2 आंतरराष्ट्रीय जी सत्ता होती ती संपुष्टात आली, ती खत्म झाली. तिथून एकच महासत्ता राहिली, अमेरिका महासत्ता, आणि सोव्हिएत रशिया ही महासत्ता नष्ट झाली आणि त्यामुळे शीतयुद्धाचा शेवट झाला. त्याचबरोबर सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्या विघटनातून अनेक नवीन राज्य म्हणजे 15 नवीन राज्याचा उदय झाला. त्यामुळे पहिला मुद्दा काय, शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय, कारण नवीन 15 राष्ट्र उदयास आले. नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळते एकध्रुवीयतेचा उदय. तर अमेरिका बघू शकता आम्ही की सोव्हिएत रशिया जे आहे, USSR, त्याचं काय झालं, विघटन झालं 1991 ला आणि त्याच्यापासूनच मग काय झालं, अमेरिका ही झाली महासत्ता आणि त्यामुळे आपल्याला एकध्रुवीकरण झालेलं पाहायला मिळते, ज्यामध्ये सगळे देश जे आहेत म्हणजे USSR मधून निघलेले सगळे देश काय झाले, तर नवीन देश निर्माण झाले आणि त्यामुळे एकच ध्रुव म्हणजे अमेरिका हे ध्रुव निर्माण झाला आणि सगळे अमेरिकेला काय करू लागले, हाजी करू लागले, म्हणजे अमेरिकेची महासत्ता स्थापन झाली. म्हणजेच काय, सोव्हिएत रशिया यांच्यामधील जे शीतयुद्ध होतं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपलं आणि द्विध्रुवीयता म्हणजे सोव्हिएत रशिया एक ध्रुव आणि अमेरिका एक ध्रुव अशी द्विध्रुवीयता संपुष्टात आली, खत्म झाली आणि पुढे अमेरिकेचं वर्चस्व असलेली, अमेरिकेच्या वर्चस्वाखाली एकध्रुवीयता निर्माण झाली. एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था काय झाली, निर्माण झाली, एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय. याच दरम्यान 1990च्या दशकामध्ये आपल्याला मानवतावादी दृष्टिकोन पण आणि मानवतावादी हस्तक्षेप पण पाहायला मिळतो. तर या दरम्यान अजून एक काय झालं की मानवी जे हक्क आहे त्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली 1990च्या दशकात आणि तिथून मानवतावादी हस्तक्षेप सुरू झाला आणि यालाच म्हटलं जाते मग मानवतावादी हस्तक्षेप आणि मानवी हक्क. म्हणजे अनेक देश काय करत होते, जिथे मानवी हक्कांचा उल्लंघन होत होतं तिथे हस्तक्षेप करून मानवी हक्क सुरक्षित करत होते, त्याला म्हणतात मानवतावादी हस्तक्षेप. नंतर आहे दहशतवाद. आपल्याला पाहायला मिळते की अमेरिकेचे वॉशिंग्टन DC आणि ट्रेड सेंटर इथे 11 सप्टेंबर 2001 म्हणजे 9/11च्या दिवशी काय झाला, हल्ला झाला होता. ओके, आणि त्या हल्ल्यापासून आपल्याला दहशतवादाचं नवीन रूप पाहायला मिळते. म्हणजे 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या विरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर आपल्याला दहशतवादाचे एक स्वरूप बदललेले पाहायला मिळते आणि नवीन दहशतवाद सुरू झाला तिथून. म्हणजे नवीन दहशतवादामध्ये मग अपहरण करणे अशा गोष्टी न होता डायरेक्ट बॉम्बस्फोट होणे, वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी चकमकी होणे, हे असं पाहायला मिळतात आपल्याला. नंतर बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. यामध्ये काय, तर याच काळात मग चीन, भारत यासारख्या अनेक राष्ट्राचं मत वाढत गेलं आणि त्यामुळे एक ध्रुवीयतापासून अनेक ध्रुव निर्माण झाले, बहुध्रुवीकरण झालं आणि अनेक प्रादेशिक संस्था निर्माण झाल्या, जसे सार्क, युरोपियन युनियन, बिमस्टेक, ब्रिक्स अशा नवीन संस्था निर्माण झाल्या, प्रादेशिकतावाद निर्माण झाला, तुम्ही बघू शकता इथे. आणि मग इंडो पॅसिफिक प्रदेशाचं प्रस्थ वाढलं, म्हणजे महत्व सुद्धा वाढत गेलं, कारण इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये अमेरिकेचा काय होता, इंटरेस्ट होता, त्यामुळे त्याचं महत्व वाढलेलं पाहायला मिळते. व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली सोव्हिएत रशियाचं म्हणजे आता रशियाचं पुन्हा एकीकरण झालं. काय झालं, एकीकरण झालं आणि पुन्हा नव्याने उदय झाला सोव्हिएत रशियाचा. या घडामोडीबरोबरच प्रादेशिक वादाचा विकास झाला आणि अनेक प्रादेशिक संस्था निर्मिती झाली. हे लक्षात ठेवा, अनेक वेळा हे विचारलं जाते की महासत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अग्रगण्य स्थान असते. महासत्तांकडे जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकून आपले हित साध्य करण्याची क्षमता असते. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्ता एकमेकांबरोबर उभ्या ठाकल्या होत्या. तर आता बघा, असा विचारलं जाते की एक शब्द ओळखा वाक्यावरून. तर महासत्तेला आंतरराष्ट्रीय ओके, जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकून आपले हित साध्य करण्याची क्षमता म्हणजे महासत्ता. ओके,
हे आपल्याला विचारलं जाते. इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट हायलाइट करत चला. हे जोड्यामध्ये येऊ शकतात. चुकीची जोडी ओळखा. बघा, पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वतंत्र झालेला आहे. एरिट्रिया इथिओपियापासून स्वतंत्र झाला आहे. दक्षिण सुदान हे सुदानपासून स्वतंत्र झालं. पण असं येऊ शकते 3 जोड्या दिल्या जाईल आणि दक्षिण सुदान हे रशियापासून स्वतंत्र झालं. तर हे चुकीची जोडी असेल, कारण दक्षिण सुदान हे सुदानपासून स्वतंत्र झालं. हे बरोबर करून लिहायचं. तसंच हे पण इथं 3 जोड्या आहेत. ह्या 3 जोड्या तुम्हाला अजून विचारल्या जातील की कॅटलोनिया स्पेन पासून स्वतंत्र झाला, कोसोवा सर्बियापासून आणि ओके आणि चेचन्याला रशियापासून स्वतंत्र मिळालं. तर हे पण तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये विचारू शकतो की चैतन्याला सुदानपासून स्वतंत्र मिळालं. तर चुकीची जोडी काय? चैतन्याला सुदानपासून नाही तर रशियापासून स्वतंत्र मिळालं. आपण हे मॅप जे आहेत पहिल्या प्रकरणामध्ये ते सगळे मॅप आपण उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सगळे मॅपिंगचे क्वेश्चन करूया, जेणेकरून तुम्हाला मॅप रीडिंगसाठी जो प्रश्न येतो 5 मार्काला तो सुद्धा सॉल्व्ह होऊन जाईल आपला. तर आजच्यासाठी फक्त आपण 10 मार्काचे प्रश्न कव्हर करतोय. दुसरा प्रश्न होता आपल्याला, बघा 9वा प्रश्न होता आपल्याला, तुम्ही लिहिले असेल प्रश्न तर 8वा प्रश्न बघा. 8व्या प्रश्नामध्ये लिहिलं आहे की युरोपीय महासंघाबाबत दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. हेच मुद्दे आहेत तिथे. युरोपियन आयोग असेल, नंतर युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय. ओके, युरोपियन परिषद, युरोपियन न्यायालय. तर हे 4 मुद्दे दिलेले आहेत त्यामध्ये, त्यामुळे हे त्याचं उत्तर असणार आहे. तर बघूया आपण उत्तराचं रेटिंग करूया एक वेळा. युरोपीय संघाचे कार्य कसे चालते? आता युरोपियन संघ जे आहे युरोपियन युनियन त्याचं कार्य कसं चालतं? युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय या 4 संस्थांच्या माध्यमातून काय करते? युरोपीय संघाचे कार्य कामकाज चालत असते. म्हणजे युरोपियन आयोग काय करते त्यामध्ये? ओके, युरोपियन आयोग काय करते? तर युरोपियन आयोग काय करते? तर हे आयोग काय करते? त्यामध्ये कार्यकारी आणि नोकरशाही गटाचा समावेश होतो. आता युरोपियन आयोगमध्ये कोण कोण असते? कार्यकारी लोक असतात, म्हणजे जे कार्य करणारे, आणि नोकरशाह म्हणजे आपल्याकडले ब्युरोक्रॅट्स असतात, म्हणजे IAS IPS सारखे लोक, आणि कार्यकारी म्हणजे PM सारखे, CM सारखे लोक त्यामध्ये असतात. म्हणजे युरोपियन आयोगमध्ये हा आयोग युरोपियन युनियनचा कार्यकारी आणि नोकरशाहीशी संबंधित आहे. नोकरशाही पण असतात आणि कार्यकारी लोक याच्यात समाविष्ट असतात. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यांसाठीचा प्रस्ताव सुचवणे, युरोपियन संसद आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची काय करणे, अंमलबजावणी करणे या जबाबदारी पार पाडतो. आणि हे युरोपियन आयोग काय करतो? तर युरोपियन आयोग जे आहे ते युरोपियन संसद म्हणजे खाली जो आपण वाचतो तो, आणि युरोपियन आयोग यांनी जे काही निर्णय घेतले आहे त्या निर्णयाची अंमलबजावणीचं काम युरोपियन आयोग करतो. दोनच एक पॉइंट आहे की युरोपियन आयोगमध्ये कोण कोण असतात? तर युरोपियन आयोगमध्ये नोकरशहा आणि कार्यकारी वर्ग असतो. त्याचबरोबर हे 2 घटक झाले. नंतरचा घटक काय होता त्यामध्ये? हे 2 घटक त्यामध्ये असतो. आणि तिसरा म्हणजे होतं की हे युरोपियन आयोग आणि युरोपियन संसद यांनी घेतलेले जे काही धोरणात्मक निर्णय आहे, स्ट्रक्चरल निर्णय जे आहेत, त्याला अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा आपल्याला युरोपियन आयोग करताना दिसतो. आता युरोपियन संसद मध्ये एकूण निवडून आलेले उमेदवार असतात 751. हा रिकाम्या जागेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. की युरोपियन आयोगमध्ये एकूण किती सदस्य निवडून आलेले असतात? ओके, तर एकूण 751 सदस्य निवडून येतात युरोपियन संसदमध्ये. आणि ते 751 सदस्याचा किती कार्यकाळासाठी येतो? ते 5 वर्षासाठी येतो. किती? ते 5 वर्षासाठी निवडून येतात. किती वर्षासाठी येतात? ते 5 वर्षासाठी निवडून येतात. आणि संसदेवर कायदेविषयक आणि देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या त्यावर सोपवल्या जातात. आणि संसदेमध्ये कायदेविषयक जबाबदारी असतो, कायदे बनवणे, आणि आर्थिक जबाबदारी सुद्धा असतो. अशा जबाबदाऱ्या काय केल्या जातात? जे काही युरोपियन संसद आहे त्यावर सोपवले जातात. अर्थविषयक अजून कायदेविषयक
जी काही जबाबदारी आहे ते युरोपियन संसद पार पडते. त्यानंतरचा भाग येतो युरोपियन परिषद. तर युरोपियन परिषद काय करते, तर युरोपियन परिषदमध्ये कोण कोण येतात, युरोपियन परिषदेच्या रचनेमध्ये सदस्य राष्ट्र जे आहे युरोपियन युनियनचे, त्या युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान समाविष्ट असतो युरोपियन परिषदेमध्ये. जे काही सदस्य राष्ट्र आहेत युरोपियन युनियनचे, त्या युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती आणि पंतप्रधान त्यामध्ये सामील असतात, त्या युरोपियन परिषदेमध्ये असतात. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री, त्यांच्यासोबत परदेशाचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. आणि ही परिषद वर्षातून 4 वेळा, किती वेळा भरत जाते, 4 वेळा. ही परिषद वर्षातून किती वेळा भरते, लक्षात ठेवा, किती वेळा भरते, 4 वेळा. ही परिषद वर्षातून किती वेळा भरते, 4 वेळा. वर्षातून 4 वेळा भरवली जाते. नंतर आहे युरोपियन न्यायालय. युरोपियन न्यायालय बघूया आता. युरोपियन न्यायालयामध्ये काय होते, तर जे काही डिस्प्यूट होतात युरोपियन युनियन मधले असलेले जे काही राष्ट्र आहे त्यामध्ये होणारे तंटे भांडण यांचं न्याय निवाडा कोण लावतं, युरोपियन न्यायालय लावतं. त्याचबरोबर युरोपियन युनियनने घेतलेले जे काही निर्णय आहे, काही केलेले कायदे आहे, त्याचा करार आहे अनेक देशासोबत केलेला, त्याचा अर्थ सुद्धा कोण करते, युरोपियन न्यायालय अर्थ त्याचा काढतो की या कायद्याचा अर्थ काय होईल. हे सगळं काम युरोपियन न्यायालय करते. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे झालं आपलं पहिल्या चॅप्टर मधलं सगळं. ह्या सगळ्या जे संस्था आहे ना, आता बघा मी दाखवत चाललोय ते सगळ्या संस्था. पहिलं तर सार्क, याचं रिव्हिजन आपण उद्या करूया. सार्क, बिमस्टेक याचं रिव्हिजन उद्या करूया. ब्रिक्स याचं रिव्हिजन उद्या करूया. शांघाय कॉर्पोरेशन आणि G20 हे एवढे इम्पॉर्टंट आहे, त्याचं रिव्हिजन आपण उद्या करूया. ओके, चालेल, डन. पहिला चॅप्टर खतम. पहिल्या चॅप्टर मधून येणारे 10 मार्काचे 2 प्रश्न आपण कव्हर केले. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे आपलं 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण. जागतिकीकरण ही संकल्पना आपण समजून घेऊया. आणि जागतिकीकरण म्हणजे काय, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था हे जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न करणे म्हणजे जागतिकीकरण. म्हणजेच काय, तर जागतिकीकरणामध्ये आपण काय करतो, आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्यातला होणारा व्यापार, पैसा, इन्व्हेस्टमेंट, रोजगार आपण फ्रीली काय करतो, दुसऱ्या देशाशी देवाणघेवाण करतो. त्याला आपण काय म्हणतो, जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे सोप्या शब्दात आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न करतो. आणि त्यामुळे अनेक तिकडले येणारे इन्व्हेस्टमेंट, तिकडून येणारे लोक कामाला, त्यांच्या संस्कृतीचा आपल्या संस्कृतीवर परिणाम पडतो. तिकडून येणारे इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येतात भारतात इन्व्हेस्ट करायला, त्या टेक्नॉलॉजीचा आपल्या टेक्नॉलॉजीवर प्रभाव पडतात. आर्थिक घटकावर प्रभाव पडतात, जसं तिकडून येणारा इन्व्हेस्टमेंटला पैसा असेल, किंवा आपल्या देशातून दुसऱ्या देशात होणारा, इंग्लंड सारख्या देशात होणारा टाटाचा लँड रोवरच्या कारखान्यामध्ये होणारा इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजे आपल्या इकडून जाणारा पैसा असेल, या आर्थिक घडामोड होतात. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय संघटना मग आपल्या देशातील काय चालू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. देशातच मग आपल्या सॉव्हरेनिटीला धक्का पोचतो. आपली जे काही सॉव्हरेनिटी म्हणजे आपल्याला जो काही स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आहे, सार्वभौमत्व आहे, त्या सार्वभौमत्वाला आव्हानं येतात. ओके, हे सर्व जागतिकीकरणामुळे समस्या निर्माण होतात. तर त्यातील आपल्याला प्रश्न होता की जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाच्या परिणाम स्पष्ट करा. मग पहिला परिणाम होता आर्थिक घटकावर. काय होतं आर्थिक घटकावर, काय काय लिहायचं, तर जे काही भांडवली गुंतवणूक आहे त्याचा मुक्त संचार होता. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार होतो. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. गुंतवणूक शिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही. आणि अनेक उद्योगधंदे जे आहेत ते भांडवलाची गरज असते उद्योगधंदे स्थापन करणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये. आणि ते भांडवली जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीतून उद्योगधंद्याची उभारणी होते. आणि ते भांडवली गुंतवणूक केवळ सरकारचीच नसून खाजगी लोकांची सुद्धा असते. मग टाटा गुंतवणूक करेल, अंबानी गुंतवणूक करेल, हे अशी गुंतवणूक करत असतात. आणि हे गुंतवणूक आपण आपल्या देशातून परदेशात करतो. ओके, अमेरिका, युरोप, आफ्रिका सारख्या देशात करतो. आणि बाहेरील देशातील कंपन्या आपल्या देशात करतात. आणि कोणकोणत्या सेक्टरवर गुंतवणूक करतात बाहेरील कंपन्या, परदेशी गुंतवणूक कोणकोणत्या देशात करतात, एक तर पायाभूत सुविधा किंवा ग्राहक उपयोगी वस्तू. ग्राहक उपयोगी वस्तू म्हणजे अनेक खाद्यपदार्थ असेल, जसं मॅगी वगैरे आहे, ते खाद्यपदार्थावर गुंतवणूक करतात. पिझ्झा, बर्गर, मॅकडोनाल्ड हे काय करतात, आपले ग्राहक उपयोगी वस्तू म्हणजे खाद्यपदार्थावर इन्व्हेस्टमेंट करतात, जे ग्राहकांना उपयोगी आहे. काही पायाभूत सुविधा सारख्या
म्हणजे रोड बांधण्यासाठी असेल किंवा एरोप्लेनसाठी असेल, अशा पायाभूत सुविधांना सुद्धा गुंतवणूक होताना आपल्याला पाहायला मिळते. 1990च्या आधी असं काही होत नव्हतं, कारण त्यावेळेस अनेक सरकारच्या अटी राहत होत्या, नियम राहत होते, त्यामुळे फ्रीली इन्व्हेस्टमेंट नव्हतं, सरळ सरळ इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळत नव्हतं आपल्याला. हे पहिला पॉईंट लिहायचा. दुसरा पॉईंट लिहायचा की 1948 मध्ये, ओके, 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये गॅट ही संस्था काय करत होती, व्यापाराचे नियम पाहत होती, परंतु तिला रिप्लेस केला आपण 1 जानेवारी 1995 रोजी, आणि गॅटच्या जागी आपण WTO करार केला, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन केली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करते, अनेक देशामध्ये काय करून आणते, आंतरराष्ट्रीय व्यापार घडवून आणते. त्याचबरोबर ही संघटना मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देते, म्हणजे फ्रीली व्यापार ट्रेड करण्याला, आणि देशादरम्यानचे व्यापार संबंधित जे काही विवाद आहेत ते सुद्धा हे WTO सॉल्व्ह करते. त्याचबरोबर जागतिकीकरणाने अजून आर्थिक घटकामध्ये काय परिणाम झाला, तर पहिले जे आहेत तो व्यापार फक्त वस्तूचा होत होता, म्हणजे त्या वस्तू असेल कोळसा, लोखंड, खनिज अशा वस्तू असेल, किंवा नाशवंत वस्तू, दूध, तेल, तूप हे सारख्या अशा वस्तू असेल. परंतु आता जागतिकीकरणामुळे सेवा क्षेत्राचाही काय होऊ लागला, व्यापार होऊ लागला, म्हणजे व्यापारात सुद्धा बदल झाले की सेवा क्षेत्र जुळलं, म्हणजे अनेक सेवा, बँकिंग सेवा असेल, टीचिंग असेल, हे अनेक विकतो आपण प्लॅटफॉर्मवर. इंग्लिश कोर्स असेल, ऑल इंडिया खरीदतात, म्हणजे आपली सेवा ऑल इंडिया दिली जातात. बँकिंग सेवा, आपली बँक तिकडे पण असू शकतो. विमा सेवा, हे सगळं याचा व्यापाराचा भाग झालेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन आपण आता काय केलंय, पेटंट सारखे, कॉपीराईट सारखे, पेटंट, कॉपीराईट यासारख्या गोष्टीचा सुद्धा काय झालं, ट्रेडमार्क याचा सुद्धा व्यापार झालेला आहे. नंतर आर्थिक घटकामध्ये ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचा झालेला उदय, अनेक ट्रान्सनॅशनल कंपन्या निर्माण झाल्या 1990 नंतर, हे सर्व मेन्शन करायचं. मग राजकीय क्षेत्रामध्ये काय झालं, लोकशाहीचे महत्व वाढले. काय झालं, लोकशाहीचे महत्व वाढले. 1989 पूर्व काय होतं, 1989 पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचं झालेलं विघटन, कारण सोव्हिएत रशियामध्ये लोकशाही नाही, आणि या विघटन झालं आणि ही क्रांती झाली 1989 मध्ये युरोपमध्ये. त्याकडे असं बघितलं जाते की यातून कम्युनिझमचा अंत झाला, म्हणजे कम्युनिझम मध्ये लोकशाही नसतं, त्यामुळे कम्युनिझमचा अंत झाला. आणि कम्युनिझमचा अंत झाला म्हणजे काय, जग लोकशाही व्यवस्थेकडे वाटचाल करू लागलं, लोकशाहीचं महत्व वाढत गेलं. लोकशाहीमध्ये सहभागी राज्य असेल, नागरिक केंद्रित शासन, नागरिकांचे केंद्रित शासन, सुशासन या संकल्पनाला आता महत्व आलं. आणि सहभागी शासन व्यवस्थेमध्ये त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या, म्हणजे पारंपरिक निर्णय प्रक्रिया काय, जे मुख्य लोक आहेत तेच निर्णय घेत होते, तर त्याच्याही पलीकडे जाऊन आता काय केलं, समाजातील अनेक उपेक्षित घटक असेल, स्त्रिया असेल, त्याचबरोबर आदिवासी असेल, दलित असेल, यांना सुद्धा सामील करून घेतलं गेलं. असं आता नागरिक केंद्रित समाज झालाय. त्याचबरोबर सहभागाची सुद्धा व्याख्या बदलली आहे, म्हणजेच लोकशाहीचे महत्व वाढलंय. राज्याचे स्थान सुद्धा बदललंय. राज्याच्या स्थानमध्ये काय झालं, जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्व कमी होत चालले, कारण राज्याचा एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे सार्वभौमत्व, आणि या सार्वभौमत्वावर काय होतं, आता आव्हान येत होत आहे, आंतरिक आव्हान येत आहे, त्याचबरोबर बाह्य आव्हान येत आहे जागतिकीकरणामुळे. मग आंतरिक आव्हाने काय काय आहेत, अंतर्गत तसेच बाह्य आघात होत आहे. मग बाह्य आंतरिक आव्हानामध्ये, ओके, आंतरराष्ट्रीय बघा, बाह्य आव्हानामध्ये काय, आंतरराष्ट्रीय कायदे करतो आपण अनेक देशाशी, त्यामुळे आपण आपला निर्णय घेऊ शकत नाही, त्या कायद्यानुसार आपल्याला वागावं लागतं, म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार. प्रादेशिक आर्थिक संघटना, ज्या काही प्रादेशिक आर्थिक संघटना आहे, ब्रिक्स सारख्या संघटनेचा आपण भाग आहे, त्यामुळे त्याच्या नियमाच्या विरुद्ध आपल्याला जाता येत नाही, आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असला तर. बाजारपेठेचे जागतिकीकरण झाले आहे, त्यामुळे आपल्याला बाजारपेठेने ठरवून दिलेल्या भावातच आपल्याला विकावं लागते, म्हणजे आपलं काहीच मत नसतं. पर्यावरण आणि मानवी प्रश्नासंबंध वाढती चिंता, त्यामुळे अनेक बाह्य जे काही NGOज आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, ते काय करतात, आपल्या सॉव्हर्निटीवर आघात करताय, प्रश्नचिन्ह ठेवत आहे. आणि आंतरिक बघितलं तर मतभेद, अनेक समाजामध्ये अनेक असे लोक असतात की मतभेद निर्माण करतात दोन कम्युनिटीमध्ये. वाढती वांशिक राष्ट्रवाद म्हणजे काय, ही पाकिस्तान म्हणजे जसा मुस्लिम राष्ट्रवाद म्हटला जातो, इराण जसा मुस्लिम राष्ट्रवाद म्हटला जातो, तर अशा वांशिक राष्ट्रवाद सुद्धा असतात, वंशाने ठरलेले राष्ट्र. इथोनेशिया, इथोपिया हे जे आहेत ते वांशिक राष्ट्रवाद आहे. बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच बिगर राष्ट्रीय घटक म्हणजेच NGO, त्यांचे कार्य पर्यावरणीय समस्यावर, त्यामुळे एखाद्या अनेक राजकीय समस्या निर्माण होतात. मानवी हक्कांचं महत्व वाढलेलं पाहायला मिळते राजकीय घटकामध्ये.
विचारप्रणालीचा सुद्धा मुद्दा होता की विचारप्रणाली बदललेली दिसतो आता आपल्याला, हे सर्व तुम्ही वाचून घ्या. तंत्रज्ञानात सुद्धा बदल झालेला दिसतो आपल्याला. प्रकरण 3 आहे 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. तर त्या मानवतावादी प्रश्नामध्ये आपल्याला बघायचे आहेत. प्रश्न काय होता आपला, फक्त एवढंच होता की पर्यावरणाशी निगडीत महत्वाच्या समस्या खालील उल्लेखित करा. हवामान बदल सांगितलं की हरितगृह वायू जे आहेत त्या हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे दुष्काळ होत आहे, उष्णतेची लाटा येत आहे, त्याचबरोबर तीव्र वातावरणीय समस्या उद्भवत आहे. प्रदूषण बघायला मिळतं अनेक वेळा. काय होतं, हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे ग्रीन गॅसच्या वायूमुळे अनेक वेळा धुक्याचं प्रदूषण निर्माण होतात, त्यामुळे लोकांना हानी असतो. जंगलतोड ही एक समस्या आहे, त्यामुळे जंगली जे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात ते कार्बन डायऑक्साईड जंगलतोड झाल्यामुळे हवेत मिसळतात, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अजून एक समस्या म्हणजे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे पाण्याची कमतरता आपल्याला जाणवतो. आणि जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास झाला तर अनेक क्रॉप्स जे आहे कमी होत आहे आणि त्यामुळे अन्न सुरक्षा आपली धोक्यात येऊ शकते. हा प्रश्न झाल्यावर आपला डायरेक्ट प्रश्न आहे महिलांशी निगडीत समस्यामध्ये की बघा भारतातील महिला, बघा प्रश्न होता भारतातील महिलांची स्थिती. तर भारताची महिलांची स्थिती खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करायची होती. आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठी समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील असलेली वेतनातील दरी आपण बघू शकतो की त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेत महिलांची जी टक्केवारी आहे, श्रमिक बाजारपेठेमध्ये महिला किती काम करतात, तर फक्त महिला 28.2% महिला काम करतात आणि पुरुषांची बघितली तर 78% पुरुष कामी करतात आणि 28% महिला असतात. रोजगार म्हणजे रोजगारात सुद्धा कमी आहे त्यांचा भाग. तस्करी आणि शोषण होतात. 2013च्या साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने एक अहवाल केला. त्यामध्ये सांगितलं की भारतातील महिलांची जबरदस्तीने विवाह होतात, ते विवाह करून त्यांना मोलकरीसारखं वागवलं जातात आणि नंतर परित्यक्त सुद्धा त्यांना केलं जातं. परित्यक्त म्हणजे सोडून दिलं जातं, म्हणजे त्यांची तस्करी होतात. साक्षरतेचे प्रमाण बघितलं तर भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेनुसार 82.14 पुरुष साक्षर आहे आणि 65.46% महिला आहेत. राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला पाहायला मिळते की संसदेत महिलांची स्थिती आणि विधानमंडळामध्ये सुद्धा महिलांची असलेली प्रमाण अत्यंत कमी आहे. चौथा चॅप्टर आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हान. यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे हेच वाला क्वेश्चन एकच आहे की राष्ट्र निर्मितीमध्ये ओके त्या प्रश्नाचं आहे की राज्याची भूमिका. राष्ट्र निर्मितीमध्ये राज्याची भूमिका काय, तर राज्याची भूमिका काय राष्ट्र निर्मितीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे. राज्य समाजामध्ये शांतता सुव्यवस्था राखतो. राज्याचा मूळ हेतू काय असतो की देशाचे संरक्षण करणे आणि ते कसे होते शांतता आणि सुरक्षितता राखणे.
आणि या देशाचे संरक्षण करणे मूळ हेतूलाच काय म्हणतो, राष्ट्र उभारणीचे कार्य म्हणतात. म्हणजे हे रिकामी जागा विचारू शकतो. दुसरं आहे आर्थिक प्रगती करणे देशाची. मग औद्योगिक, कृषीला विकास, आर्थिक प्रगती याला चालना देणे. राष्ट्र उभारणी, समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही आणि एकता निर्माण करून ठेवण्यासाठी काय करतात, राष्ट्र उभारणीचे काम चालतात. शासन, समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग व्हावा. हे सुशासनाचा एक भाग आहे की लोकांचा सहभाग, आणि ते काम काय करते, राष्ट्र करते. आणि यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. कोणाला, की लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत असणारा सहभाग. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत असणारा सहभाग याला काय म्हणतात, लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य. लोककल्याणकारी योजना सुद्धा आणतात, हे राज्याचं काम आहे. तरी तुम्ही डीपली वाचून घ्या. मी तुम्हाला उत्तर सांगतो की त्या प्रश्नाचे उत्तर इथे आहे. मी तुम्हाला रिवाइज करून देतो, बट तुम्हाला डीपली वाचायचं असेल तर हे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधून टिक मार्क करून वाचू शकता. नंतरचा आपला प्रश्न होता सुशासनाचे मूल्य. पहिलं मूल्य आपल्याला सहभागात्मक, अनेक लोकांना सहभाग करून घेणे. समाजातील जो काही उपेक्षित भाग आहे, जे काही लोक आहेत त्यांना, स्त्रियांना वगैरे सहभाग करून घेणे. कायद्याचं राज्य, कायदा पुढील एक राष्ट्रपती असो की राष्ट्रपतीचा मुलगा असो, बिझनेसमॅनचा मुलगा असो, गरीबाचा मुलगा, कायद्यासमोर सगळे समान, आणि संविधान हे भारतातील सर्वोच्च कायदा आहे. पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. 2005ला एक कायदा आला, माहितीचा अधिकार, तेव्हापासून पारदर्शकता अजून वाढली आहे. प्रतिसादात्मक, लोकांचा प्रतिसाद असला पाहिजे. सहमतीदर्शक, सहमती असली पाहिजे लोकांची कायद्यावर. त्या समता आणि समावेशन असलं पाहिजे. परिणामकारक आणि कार्यक्षम असा कायदा असला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे उत्तरदायी असलं पाहिजे. जे काही शासन आहे ना, ते काय असलं पाहिजे, उत्तरदायी असलं पाहिजे. जे काही त्यांचे निर्णय आहे त्याच्याशी ते उत्तरदायी असलं पाहिजे. ओके, हे झालं खतम. नंतर बघा, हे म्हटलं विशेष संस्थान यंत्रणा म्हणजे वेगवेगळे आयोग, हे मागच्या वेळेस आले होते. सुशासनाचे फायदे समाजातील सर्व घटकांना मिळावे यासाठी अनेक आयोग निर्माण केले आहेत. आणि ते आयोग म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. ओके, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग म्हणजे एसटी साठी जमाती आणि एससी साठी जाती. बघा, राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग म्हणजे एससी साठी, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजे एसटी साठी, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणजे मानवाचे जे अधिकार आहेत, ह्युमन राईट्स प्रिझर्व करण्यासाठी, राष्ट्रीय महिला आयोग महिलांसाठी, महिलांचे संरक्षण करण्यासाठी, राष्ट्रीय बाल हक्क आणि संरक्षण आयोग बालकांचे जे हक्क आहेत, बालकामगार वगैरे होऊ नये याच्यासाठी. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग म्हणजे ओबीसी साठी, इतर बॅकवर्ड क्लाससाठी, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग जे काही अल्पसंख्याक मायनॉरिटीज आहे त्यांचा आयोग, आणि आखरी आहे ग्राहक आणि वाद निवारण आयोग, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण, ग्राहकांचे जे वाद असतात ते निवारण आयोग. सगळे आयोग करून जा. लास्ट प्रकरण आहेत भारत आणि जग. या प्रकरणांमधून एकच प्रश्न मी सांगितला महत्वाचा, जो की 10 मार्क येऊ शकते, ते म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा घटक आहे भौगोलिक घटक. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी, दक्षिण भारताला किनारपट्टी लाभली आहे. तसेच उत्तर आणि ईशान्येकडे असणारा हिमालय पर्वतरांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा दृष्टिकोनाला एक आकार दिला आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडील चीनसारख्या मोठ्या देश असणे, याच्यामुळे आपल्याला धोका आहे. याची परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. आणि दक्षिण आशियातील भारताच्या सर्व शेजारी देशाचा भारताबरोबर असलेल्या सीमा, पण त्यापैकी कोणत्याही देशाची एकमेकाबरोबर सीमा नाही दक्षिण आशियातील. हे सगळं तुम्ही बघू शकता. दुसरा आहे आर्थिक घटक, अलिप्त दराचं भारताचं धोरण. राजकीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. ओके, इथपर्यंत सगळ्यांचं झालं असेल. अशा प्रकारे आपलं 6 प्रकरणाचं रिव्हिजन इथे कंप्लीट झालेलं आहे. आणि 20 तारखेच्या पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा. सर्व पेपर लिहितील. पेपर प्रेझेंटेशनवर व्हिडिओ येतीलच लवकर. त्याचबरोबर बोर्डाची जी आन्सर शीट आहे, एका मुलाची म्हणजे 97 की 98 मार्क्स मिळाली आहे, ती सुद्धा मी बोर्डाची आन्सर शीट शो करेल तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की आन्सर्स कसे सोडवायचे असतात. मॉडेल आन्सर शीट पण शो केलं जाईल. उद्या आवर्जून एक व्हिडिओ येईल, तो बघायचा. तो म्हणजे आपले इम्पॉर्टंट टॉपिक्स रिव्हिजन करू. त्याचबरोबर आपण काय करणार आहोत,
तर बोर्डाच्या पेपरमध्ये येणारे MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करणार आहोत. एक बघायचं राहील आपलं, तो म्हणजे की पाठनिहायक असणारी गुण, म्हणजे प्रत्येक पाठाला किती गुण आहे हे तुम्हाला माहित पडेल की प्रत्येक पाठाला जेवढ्या गुण आहेत तेवढ्यानुसार त्या पाठातून प्रश्न येतात. ओके. आणि बघा, हा एक लेक्चर उद्या अजून एक येईल की हे सर्व मॅपिंगचे क्वेश्चन आहे ना ते उद्या आपण सॉल्व्ह करून घेऊया. जे या आपल्या राज्यशास्त्राच्या टेक्स्टबुक मध्ये जेवढे काही मॅप्स आहे तेवढे उद्या आपण त्याची रीडिंग करूया. मॅप रीडिंग उद्या होऊन जाईल. त्याविषयी तुम्ही काही चिंता करू नका, ते सगळं आपण कव्हर करून घेऊ. जेवढे मॅप्स आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ते कव्हर करू. हा पण एक मॅप आहे, हा पण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. आता बघा, पहिला पार्ट 19 मार्काला आहे, दुसरा पार्ट 19 मार्काला आहे विथ ऑप्शन. जे काही तुम्हाला ऑप्शन असतात 1 सोडवा 2 सोडवा ते सगळे धरून मार्क सांगता मी. पहिला पार्ट 19 मार्काला, दुसरा 19 मार्काला, तिसरा 20 मार्काला, चौथा 20 मार्काला, पाचवा 20 मार्काला आणि सहावा 20 मार्काला. अशा प्रकारे 118 मार्काचा विथ ऑप्शनल तुमचा पेपर असणार आहे. आणि तुमचे हे जे 2 मॅप आहे, जगाचा नकाशा, आशिया खंडाचा नकाशा, पहिल्या पाठात असणारे मॅप आणि 6व्या पाठात असणारा एक मॅप, सर्व मॅपिंगचे क्वेश्चन उद्या आपण सॉल्व्ह करूया, जेणेकरून तुमचे 5 मार्क इथे पक्के होईल आणि हे 10 मार्क पक्के, म्हणजे 15 मार्क उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओ सोबत पक्के होऊन जाईल. नंतर आपण MCQ पूर्ण सॉल्व्ह करूया, त्यातून तुमचे 20 मार्क पक्के होईल. आणि सकारण स्पष्ट करण्यासाठीचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले मी चुकी बरोबरसाठी, त्यातून तुमचे 2, 2, 4, 6 की 8 मार्काला राहतात ते पण पक्के होऊन जाईल. म्हणजे आपल्याला सगळी मेहनत घरून करून जायची आहे आणि पेपरमध्ये हेच क्वेश्चन दिसणार. ओके, धन्यवाद.